शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आता सध्याची शेती ही आधुनिक शेती आहे आणि वेगवेगळं तंत्रज्ञान आपण शेतीमध्ये वापरतो आणि या शेतीमध्ये महिलांचा सहभाग सुद्धा दिवसेंदिवस वाढतोय आणि महत्त्वाचा ठरतोय. तसं म्हटलं तर महिलांचा शेतीमधला सहभाग हा पूर्वीपासूनच होता, परंतु आता जे आधुनिक तंत्रज्ञान आलंय किंवा नवनवीन जे बदल झालेले आहेत ते सगळे बदल महिलांनी स्वीकारलेले आहेत आणि महिला जास्तीत जास्त शेतीमध्ये सहभाग घेऊ लागलेले आहेत. मग ते अगदी शेतीतलं काम करण्यापासून ते अगदी प्रक्रिया उद्योग करेपर्यंत उद्योजिकासुद्धा या बनलेल्या आहेत. शेतीतल्या कच्च्या मालापासून पक्का माल तयार करतात. अशा प्रकारे सध्या शेतीतला महिलांचा सहभाग हा वाढलेला आहे. याच्यामध्ये महिलांच्या भूमिकासुद्धा वेगवेगळ्या आहेत आणि त्यामध्ये एक कृषी सखीची भूमिका आहे की जी कृषी विभाग तसंच वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या किंवा शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करणाऱ्या, तर या कृषी विभाग आणि शेतकरी याच्यामधला दुवा म्हणून कृषी सखी या बऱ्याचशा काम करतात आणि ते एक चांगल्या पद्धतीनं विविध योजना म्हणा, विविध आधुनिक तंत्रज्ञान म्हणा, जे शेतीसाठी उपयुक्त आहे ते प्रत्येक गावोगावी खेडोपाड्यात त्या पोचवत आहेत आणि त्याच्यासाठी अशा अनेक महिला कृषी सखीची भूमिका पार पाडताना दिसतात. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आज सुद्धा आपल्याकडं मुक्काम पोस्ट निझरे तालुका जावली येथील कृषी सखीची भूमिका करणाऱ्या दीपाली लोहार आलेल्या आहेत. कशा पद्धतीनं ही भूमिका आहे, त्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं होतोय, काय त्यांचे अनुभव आहेत, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅडम, कृषी सखीची भूमिका तुम्ही आता करताय. तुम्हाला शेतकरी आणि कृषी विभाग याच्यामधला दुवा समजला जातो. याची नेमकी सुरुवात केव्हापासून झाली आणि कुठल्या प्रेरणेनं झाली? पहिलं म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून आम्ही उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे पहिलं आमच्या गावामध्ये बचत गटासाठी महिला आल्या होत्या की गट तयार करायचं. मग त्याच्यानुसार आमच्या गावात जेवढ्या महिला होत्या प्रत्येक घरटी महिला गटामध्ये घेतलेत आहे. त्या गटानुसार मग प्रत्येकी 10 किंवा 12 असे गट तयार करून घेतले 2021 पासून ते. मग त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मग पहिलं CRP काम करत होत्या मॅडम. त्यानंतर म्हणल्या कृषी सखीचं पद आहे तर तुम्ही काम करा. तर ठीक आहे म्हणलं, आपण करू शकतो. आधी माहित नव्हतं की एवढी पुढं म्हणजे शेतीत मग एवढी माहिती मिळेल म्हणून. सुरुवातीला आपलं हो म्हणून केलं आपलं, म्हणलं ठीक आहे नवीन काहीतरी. आणि मी पहिली शेती करत होते आमची म्हणजे खंडानं. स्वतःची शेती आहे पण ती जरा एवढी म्हणजे पडू नये म्हणून दुसऱ्याची शेती चांगल्या प्रकारे आम्ही करत होते. मला शेती करायला खूप आवडते. मग त्यानुसार मग ते सुरुवात झाली. मग त्या अभियानामध्ये पंचायत समिती मार्फत आम्हाला योजना सांगायची, तर त्या योजना आम्ही महिलांपर्यंत पोहोचवायचो की त्या पद्धतीने तुम्ही शेती करा किंवा बचत गटामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही नंतर कर्ज उपलब्ध झालं, CIF, RF, पुन्हा बँकेची कर्ज, प्रत्येकाला माहिती नसते ना. आणि त्याला व्याजदर खूप कमी आहे, 1 रुपया व्याजदर. महिलांना असं तर कोण आपण घ्यायचं म्हणलं तर 1 रुपयानं कोण व्याज टक्क्यानं देत नाही पैसे. मग त्यांच्या संसाराला हातभार लागावा म्हणून साठी सरकारनं आपलं हे केलं. ते मग उमेदमधून महिला सक्षम व्हायला लागल्या त्याच्यापासून कर्ज घेऊन शेणी. मग त्याच्यानंतर आम्ही ते पण फायली बिली करून शेणी महिलांना कर्ज पुरवठा करायचो. अजून पण म्हणजे करतोच. ते झालं की नंतर मग आता कृषी सखीचं मेन भूमिकामध्ये आलो की आम्हाला मग आमचं निझरे गाव आहे ना जावली तालुक्यामध्ये निवडून घेतलं की नैसर्गिक शेतीसाठी तुमचं गाव आले म्हणून आम्हाला सांगितलं असं. त्यामध्ये 5 गावं घेतले ते जावली तालुक्यामधले, त्यात निझरे एक गाव घेतलं. मग आम्हाला पहिल्या सुरुवातीला सांगितलं की तुम्ही 125 लोकांची ज्यांची शेती 1 एकर आहे त्यांना, त्या लोकांना अशांना गोळा करा, एकत्र एक गट बनवा त्यांचा. मग तो गट तयार केला. त्याच्यानंतर मग त्यांची कागदपत्र घेतली, जमिनीचा 7/12, 8चा उतारा, पुन्हा त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, हे सगळं प्रत्येकाची ती कागदपत्र घेऊन आणखीन ऑनलाईन ती माहिती भरली आम्ही. नंतर आम्हाला सांगितलं की त्या लोकांना वर्षाला 4,000 रुपये अनुदान देणार शेतकऱ्यांना, शासन सरकारतर्फे. जसं मोदी सरकार 2,000 रुपये शेतकऱ्यांना देतं तसंच हे 4,000 देणार. 4,000 कशासाठी तर तुम्ही नैसर्गिक शेती करावी म्हणून साठी. म्हणजे नैसर्गिक शेतीचं मार्गदर्शन करायला सांगितलं की म्हणजे त्यांनी मग सेंद्रिय खत खरेदी करायची किंवा तयार करायसाठी त्यांना जो कच्चा माल लागेल, चण्याचं पीठ म्हणा, जीवामृतला लागतं, गुळ, सेंद्रिय गुळ, त्यासाठी पुन्हा ड्रम वाटप केले आम्ही 125 लोकांना. ते 10 ड्रम पद्धतीसाठी. ते प्रत्येक शेतकऱ्याला 1 ड्रम दिला आम्ही.
त्याच्यामधून नंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की जीवामृत बनवा, तुम्ही परत दशपर्णी अर्क बनवा, ते पद्धती शिकवल्या शेतकऱ्यांना. आता नाही म्हणलं तरी 50% शेतकरी करतातच. बर. आता काही काही शेतकरी म्हणजे पूर्ण पण लगेच सेंद्रियकडे वळत नाहीत लोक. हो. रासायनिक थोडंफार वापरतात आणि सेंद्रिय वापरतात. बरोबर. ज्यांच्या घरी गुरं आहे तर त्यांचं शेणखत हे आहेच. आणि गेल्या वर्षी आम्ही जीवामृतचा मी स्वतः डेमो केला होता, भुईमुगाला वापरला. बर. 1 नंबर रिझल्ट आला. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये आधी प्रयोग केला? माझ्या शेतीमध्ये पण प्रयोग केला, महिलांना दाखवलं, सगळ्यांना डेमो घेतले आम्ही गावागावात. आमच्या प्रत्येकी जेवढ्या ओळखीच्या आहेत महिला त्यांच्या तिथं जाऊन स्वतः आम्ही सांगितलं की असं करा तुम्ही. बर. हा, म्हणजे गाईचं साध्या गाईचं गोमूत्र, शेण, चण्याचं पीठ, गूळ हे 8 दिवस आंबवून करायचं आणि 8व्या दिवशी शेतीला ते पाण्या बर्फ सोडा किंवा फवारणी जरी केली ना आपण पंपाला तरी चालते. असं केलं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही नैसर्गिक शेतीतले जे जे निविष्ठा आहेत त्या तयार करायला सांगितलं. पण हे सगळं करण्याआधी ज्या वेळेला तुम्ही कृषी सखी म्हणून व्हायचं ठरवलं त्यावेळेला काही प्रशिक्षणाची गरज असते किंवा हे तुम्हाला आधी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. प्रशिक्षण वगैरे झालं का आणि कशा पद्धतीने झालं? पहिलं ट्रेनिंग आमचं पंचायत समितीला झाली, तर 5 दिवसाचं ट्रेनिंग होतं. त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं की तुम्ही महिलांपर्यंत पोहोचलं कसं पाहिजे. गटामार्फत तुम्ही त्यांच्या मिटिंगी लावा. ग्रामपंचायत म्हणजे आम्ही ग्रामसंघाच्या मिटिंगी घेतोच, पण त्याबद्दल आणखीन तुम्ही गावोगावी म्हणजे प्रत्येक घरटी जाऊन शनी महिलांना सांगा. बर. हा, त्याच्यामधून मग त्या भरपूर योजना झाल्या. म्हणजे आता सीओ मॅडमने सांगितलेलं की शिक्षणाची पुनर्संधी 10वीच्या ज्या महिला 8वी 9वी शिक्षण झाले होत्या का नाही, त्या कमीत कमी म्हणजे त्यांना 10वी पूर्ण करायची संधी मिळावी म्हणून प्रत्येक कृषी सखी CRP अशी टार्गेट दिली होती आम्हाला की तुम्ही एवढे फॉर्म भरा म्हणून. तर मी आमच्या गावातून 2 महिलेचे भरले होते फॉर्म. आता त्यांना ह्या 10वीला आत्ता ना त्यांना एका महिलेला 62% पडलेत ह्या वयात, माझ्या वयाच्याच आहेत, आणि एकीला 48% पडले. वा, म्हणजे त्या शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाल्या थोडक्यात. हो, त्यांना शिक्षणाचं फक्त शाळेत ऍडमिशन घेऊन दिलं तेवढंच, बाकीचा सगळा खर्च शासनाचाच होता. पुस्तका वह्यापासून त्या अगदी त्यांना PDF त्या दिल्या अभ्यासाच्या त्या, आणि फक्त येऊन जाऊन परीक्षा दिली तेवढीच. हा, आणि ऑनलाईन अभ्यास होता. उमेदच्या ह्या माध्यमातून आहे ना, प्रथमच्या ह्याच्यातून त्यांना रोजचे ऑनलाईन क्लासेस असायचे, ते त्याचे बॅचेस असायचे. त्या पद्धतीनं शिक्षण घेतलं मग त्यांनी. मग हे सगळं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितलं? हो, ट्रेनिंग मध्ये आम्हाला सांगितलं. आणखीन काय काय सांगितलं ट्रेनिंग मध्ये? आणखी नंतर आम्ही परत परसबागा बनवायच्या. परसबागांना अनुदान असते. ज्या स्ट्रक्चर प्रमाणे, सरकारी स्ट्रक्चर प्रमाणे जर बनवल्या तर त्यांना अनुदान असते, 5,000 रुपये अनुदान. या परत शोष खड्डे, गाव घरटी, त्याला पण अनुदान असतं. असं रोजगार हमीमधून फळझाडे लावायची लागवडीसाठी, त्या फळझाडांसाठी पण अनुदान आहे की तुम्ही बांधावर तुम्ही फळझाडे लावू शकताय. म्हणजे आंब्याची, नारळाची, म्हणजे शेती बरोबर आपला हा पण व्यवसाय एक प्रकारे चालू होतोय. बरोबर. असं म्हणजे थोडक्यात शेतीमधलं उत्पन्न कसं वाढवावं हे तुम्ही शेतकरी महिलांना किंवा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवता. परत आमचं बोरगाव कृषी विद्यापीठ, तिथे आमचं ट्रेनिंग झालं. आम्हाला निवासी होतं तिथं ट्रेनिंग 5 दिवसाचं. तिथं ते मोठे तंत्रज्ञान होते ते शिक्षक, आम्हाला त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले. मग त्यांनी आम्हाला जीवामृत, बीजामृत, त्याचं म्हणजे त्या पिकावरती म्हणजे बियाण्यावरती कशी प्रक्रिया करायची, ते चांगलं कसं म्हणजे उगवण्याची नंतर त्याची किती ताकद वाढते ते शिकवलं आम्हाला प्रत्येक ह्याचं, जे तुम्हाला आधी काहीच माहिती नव्हतं. त्यांनी त्या ट्रेनिंग पासून आम्हाला कळलं की आपण काय केलं पाहिजे आणि कसं ते पिकाचं हे केलं पाहिजे आणि माणसांपर्यंत हे आपण शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचवलं पाहिजे. आता हे सगळं झालं, तुम्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडलं किंवा तुम्हाला माहिती भरपूर मिळाली. पण हे ज्या वेळेला आपल्याला करायचंय किंवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवायचंय किंवा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय, ह्या कामात काही अडचणी आल्या का? हो, पहिल्या खूप आल्या अडचणी. म्हणजे लगेच माणसाचा विश्वास बसत नाही की, आणि नवीन होतं, मलाच ऐकण्यात पहिल्यांदा नवीन होतं आणि त्यात मी स्वतः अनुभव घेतला ट्रेनिंगचा, त्यामुळे माझा विश्वास बसला की खरंच नाही आपण असं करू शकतोय, असा बदल होतोय. आम्हाला तिथं प्रात्यक्षिक दाखवलीत. पण गावात आल्यानंतर माणसांना विश्वास बसणं खूप अवघड होतं. मग आम्ही मोबाईलवरती तिथं आम्ही व्हिडिओ घेतले होते, फोटो काढले होते त्याचे, ते व्हिडिओ महिलांना दाखवले. महिलांना सांगितलं तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही सांगा की असं असतं म्हणून तुमचं उत्पन्न जास्त वाढू शकते तुम्ही बीज प्रक्रिया केली तर.
किंवा तुम्ही जैविक खतं वापरली तर आणि हे जीवामृत वापरलं तर म्हणलं तुमचा म्हणजे किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन शेणी उत्पन्न तुमचं चांगलं वाढेल. बरोबर. आणि सेंद्रिय खायला भेटेल. त्याच्यामुळं मग ते तसं केलं आम्ही की मग गावात आल्यानंतर पहिलं मग मिटिंगी लावल्या. तुमच्याकडे बचत गटाच्या महिला होत्याच. हो होत्याच. आमच्याकडे मिटिंग आम्ही लावल्या की त्या टायमिंगला संध्याकाळच्या येतात. मग त्यांना हळूहळू सांगितलं. पहिल्या जरा अनुभव जरा म्हणजे हे आला तर ऐकत नव्हते. मग त्यांना जरा सांगितलं की तुम्हाला मग शासनाकडून 4,000 रुपये अनुदान मिळणार आहे. परत आम्ही सेंद्रिय खत तुम्हाला आम्ही स्वतः बनवून दाखवणार की कसं बनवायचं, ते कसं वापरायचं आणि तुमचा शेतीचा खर्च वाचतोय. म्हणजे खता बियाण्याचं म्हणजे खर्च वाचतोय, उत्पादन खर्च कमी होतोय. खत आता रासायनिक खत खूप महाग येतं. गोणीच्या गोणी घ्यायचं म्हणलं तर तुम्ही तेच कमी ह्याच्यात तुम्ही वापरू शकता. तुम्हाला ड्रम मिळतात त्याच पैशात. तुम्ही ड्रम विकत काय घ्यायची गरज नाही. आपलं काय गुळण चण्याचं पीठ आणि पाणी तर आपलं स्वतःचं हे. आणि दशपर्णी अर्क म्हणलं बनवायचं तर त्याला झाडपाला वापरायला लागतोय. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला काय विकत आणायला लागतंय का? भारी तर काय आलं लसूण आणि मिरच्या तेवढं घेतलं 1-1 किलो शेतात असतंय असं. मग त्याच्यामुळं मग माणसांना पण शेतकऱ्यांना समजायला लागलं की नाही खरोखर करायला पाहिजे. आणि आमच्या गावात आत्ता फळबागा झाल्यात 4-5 ठिकाणी. तर एका फळबागेमध्ये ऑलरेडी ती शेतकरी वापरतच होता. मग त्यांना सपोर्ट त्यांना म्हणलं आम्हाला तुम्ही जरा मदत करा. म्हणजे प्रात्यक्षिक बघायला दाखवायला. आम्ही त्यांच्या बागेत जाऊन शेणी ना तिथं प्रात्यक्षिक केली. आमच्या गावातल्या महिलांना घेऊन गेले. तिथं त्यांना दाखवलं. म्हणलं बघा हे कसे करतात त्याच पद्धतीने ही फळबागेला वापरतात. आपण आपल्या शेतीला वापरायचं म्हणलं. जर फळं एवढी छान येऊ शकते ते त्यांना ऑर्गॅनिक चांगलं म्हणलं दर भेटतोय. त्यांना म्हणलं सांगितलं त्यांनी माहिती. तर म्हणलं आपली पिकं आपण गहू करतोय, सोयाबीन करतोय, भात करतोय, त्याला म्हणलं आपल्याला पण चांगलं उत्पन्न मिळू शकते, आपलं उत्पन्न वाढू शकते म्हणलं. बरोबर आहे. आणि खर्च कमी होतोय. आणि महिलांचं शेतकऱ्यांचं कसं सांगण्यापेक्षा ना प्रात्यक्षिक बघण्यात माणसाचं म्हणजे बरोबर आहे फरक पडतो. तुम्हाला काही प्रात्यक्षिक करायला लागली का याच्यासाठी? प्रात्यक्षिक करायला लागली. मग आम्ही जीवामृतचे प्रात्यक्षिक केली होती. दशपर्णीचे आता तर आम्ही 20-25 ड्रम केले ते. जेवढ्या महिला गटात आहेत ना तेवढ्यांना म्हणलं प्रत्येकीला सांगितलं की आता त्यांची शेती जास्त आहे प्रत्येकीची. म्हणजे सोयाबीन आहे, भात आहे, नाचणी किंवा भिमुग आहे, कडधान्य येतं. मग त्याला म्हणलं तुम्ही 1-1 ड्रम प्रत्येकीनं करा म्हणलं. आणि ते दशपर्णी अर्क आपण आहे ना कमीत कमी 6 महिने ते काय खराब होत नाही. आपण गाळून त्याचं वस्त्रगाळ केलं ते परत आपण पिकाला वापरू शकतोय. आणि फुलं झाडे म्हणा किंवा फळ झाडे त्याला पण वापरू शकतोय. म्हणजे त्याच्या प्रमाणानुसार असतं. आता सोयाबीन आपलं आता छोटं आता उगवलं एवढंच आहे. मग त्याला आता 150 मिली एका पंपाला वापरू शकतोय आपण. त्याच्यानंतर जसं त्याची वाढ होईल ना तशी मग ते प्रमाण आपण दशपर्णीचं वाढवू शकतो त्या पंपाला. असं करायचं. आता कशा पद्धतीनं त्यांचा रिस्पॉन्स आहे? तुम्ही जे काही सांगताय किंवा काही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवताय त्याला? आता म्हणजे रिस्पॉन्स त्याच्यानंतर आम्ही आता एप्रिल महिन्यात मी पुण्याला गेले होते. ट्रेनिंग घेतलं तिथं पाणी फाउंडेशनचं. तिथं सांगितलं की तुम्ही गट निर्मिती करा शेतकरी. आता ऑलरेडी मला माहित होतं की आमच्या गावामध्ये आपण महिला आहेत आपल्या, त्याच महिलांचा लगेच गट झाला आमचा. मी गाव तिकडून आले ट्रेनिंगवरनं. दुसऱ्या दिवशी महिलांना सांगितलं असं आहे आणि त्याला बक्षीस पण आहेत. तर ते व्हिडिओ दाखवले की बघा हे असं आहे म्हणलं की म्हणल्या ठीक आहे आपण करूया. मग 2 गट गावात झाले ते. एक सह्याद्री शेतकरी महिला गट, दुसरा शिवसह्याद्री शेतकरी महिला गट. ते भाताचा गट आहे आणि एक सोयाबीनचा गट आहे. असे 2 गट तयार केले. मग सगळ्या महिला म्हणल्या की आपण ठीक आहे करूया म्हणल्या. आणि खूप छान पद्धतीने करतात. मग त्यांना सांगितलं पहिलं सुरुवातीला आपण मग बियाणं खरेदी एकत्र केलं पाहिजे. खतं खरेदी केली पाहिजे म्हणलं. आणि एकच वाण वापरायचं म्हणलं. उद्या आपल्याला व्यवसाय ह्याच्यातनं सुरुवात करायची म्हणलं. सोयाबीन आपण काही घरात ठेवत नाही, आपण विक्री करणार. मग त्यासाठी आपण एकच वाण जर वापरलं तर आपल्याला त्या मालाला आपल्या चांगली किंमत येऊ शकते. आणि पुढचा गिरायक पण आपल्याला म्हणू शकते तुमच्याकडे एकच वाण आहे तर आम्ही ते घेऊ शकतो एकत्र. वेगवेगळ्या पद्धतीचं असलं तर मग माणूस घेत नाही एवढं. पण एकाच वाण एकसारखं विकता पण येत नाही, दर नाही मिळत असं. मग आम्ही पहिलं सोयाबीन खरेदी करायला गेलो ना तिथं म्हणजे आमच्या गटातल्या महिला असून आणखीन गटाच्या बाहेरच्या महिला पण मी त्यांना पण सांगितलं म्हणलं आम्ही बी घेणार आहे आणि कमी किमतीत म्हणलं मी घेणार आहे म्हणलं. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणलं सल्ल्यानुसार आपण घेऊया म्हणलं. मग त्यांनी सांगितलं. मग आम्हाला तरी 1 किलो मागं 25 रुपये सूट मिळाली. प्रत्येकीनं नाही म्हणलं तरी 20-20 किलो
आणि जास्त जास्त शेती ज्यांची त्यांनी 50 किलो कोणी 60 किलो असे घेतले. तर आमच्याच गटात आम्ही 12 महिला होतो सोयाबीनच्या फक्त, तर आम्ही 300 किलो बियाणं घेतलं. आणि बाकीची 5-6 जण होती तर 10-12 जण त्यांनी त्यांच्या ह्या पद्धतीने घेतलं. त्यांना म्हणजे जास्त म्हणजे पेरणी करायची होती त्याच्यामुळे त्यांच्या क्षेत्रानुसार घेतलं. मग परत सोयाबीनचं खत जी पहिली आम्ही वापरत होतो म्हणजे शेतकरी वापरत होती तर DAP युरिया ते नाही घेतलं आम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने चोरगे साहेब त्यांच्या सल्ल्यानुसार मग आम्ही डोस वेगळा काढला त्यांनी. मग ते NPK नर्मदा खत ते परत सल्फर ते 1 एकरला 10 किलो वापरायचं. अशा त्या बॅगा आम्ही सगळ्या मिळून महिलांनी मग नाही म्हणलं तरी आम्ही 58,200 तेवढं खत घेतली. तर त्याच्यामध्ये पण आम्हाला सूट भेटली थोडीफार. आणि शिवाय रासायनिक खतांचा जो खर्च आहे तो निम्म्याच्या कमी आला. आणि परत सोयाबीन म्हणजे पेरलं ना की ते बोलले की तण येऊ नये म्हणून तण गोलचं आहे ना बॉटल त्या घेतल्या आम्ही प्रत्येकीनं एक आपली म्हणजे ज्यांनी सोयाबीन केलं तेवढ्यांनी घेतली. ज्या गटात बाहेर आहेत त्या पण म्हणल्या आम्हाला तुम्ही जसं घ्याल ना तसं आम्हाला पण द्या. म्हणलं ठीक आहे म्हणलं. त्याच्यामुळे फायदा काय झाला, आमचं भाडं वाचलं. बरोबर. गावातलीच गाडी सांगितली त्या गाडीतच आम्ही माल नेला सगळ्यांचा. आणि आम्ही दोघीच पहिल्या सुरू बी खत फक्त आहे ना बियाच्या वेळेस आम्ही महिला सगळ्या गेलो गटातल्या. त्यांना मग एकदा विश्वास बसला की दुकानवाल्याला की ह्या परत येणार आहेत. मग फक्त ऑर्डर दिली आम्हाला एवढं खत पाहिजे तुम्ही पाठवा. त्यांनी गाडी भरून गावात पाठवली. आता तुम्ही ते प्रशिक्षणात बीज प्रक्रिया वगैरेची जे शिकला होता ते मग केलं का यावेळेला? हो केलं की सगळ्यांनी मिळून केलं. हो केलं. मग ते बॅगा आल्यानंतर पहिलं बी घेतलं की आम्ही पहिले बीज प्रक्रिया केली. पहिली उगवण क्षमता केली त्याची. मग सर्व महिलांनी केली आम्ही पहिली उगवण क्षमता. आणि 2 दिवसानंतर बघितलं ना तर 95-90% बियाणं उगवलं होतं. त्याच्यानंतर मग परत पेरणीची जशी पाऊस लागला त्याच्यानंतर 8 दिवसानंतर उघडल्याच्या नंतर मग बीज प्रक्रिया आम्ही जशी हे करत नेलं पाऊस जसं पेरणीचं हे तसं मग बीज प्रक्रिया करत नेली. असं केलं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कृषी सखीची भूमिका पार पाडत महिलांना पण पुढं शेतीमध्ये नैसर्गिक शेतीचं महत्व पण पटवून दिलं. आता याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान तर तुम्ही आणखीन वापरताय. आणखी जी मेहनत जी असते महिलांची ती कमी करण्यासाठी काय त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे सांगितलं की सरी वरंबेत ट्रेनिंग मध्ये सांगितलं की ते जर तुम्ही केलं तर खूप पाऊस जरी आला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि कमी पाऊस पडला तरी ती तग धरून राहतं आणि पाणी त्या वरंब्यामध्ये साठून राहणार म्हणजे ओलसरपणा जाणार नाही. मग मी महिलांना सांगितलं की आपण सोयाबीन घेतलंय पण बी कमी लागलं पाहिजे, खत कमी लागलं पाहिजे आणि उत्पन्न पण वाढलं पाहिजे. तर आपण टोकन पद्धतीनं करूया. मग आम्ही सोयाबीन टोकन पद्धतीनं करायचं ठरवलं. पण पाऊस होता चालू तरी आम्ही तसल्या पावसात सुद्धा जिथं घात होती तेवढं आम्ही मग टोकन यंत्र घ्यायचं ठरवलं. बाहेर विचारलं आम्ही टोकन यंत्राला तर ते बोलले 3,000 रुपये आम्ही 1 एकरला घेणार. भाडं हो की ती स्वतः म्हणजे टोकून देणार. पण 2,500 रुपये 3,000 रुपये एका क्षेत्राला जर गेलं तर आपला केवढा पैसे जाणार. आणि आधीच आपण टोकन करायची म्हणून सरे पाडले होत्या त्याचा खर्च होता ट्रॅक्टरचा. मग नाही म्हणल्या महिला आपण म्हणल्या की आपलं आपण करूया म्हणले हातानं. हो तर म्हणलं ठीक आहे. मग त्यानंतर परत आमच्या शासकीय योजनेचं डोक्यात होतं. मग महिलांना सांगितलं आपण टोकन यंत्र घेऊया गटात मिळून शनी. मग 2 टोकन यंत्र आम्ही गटात मिळून शनी स्वतःची महिलांनी आम्ही 12 महिलांनी आम्ही पैसे काढले सगळ्यांनी थोडे आणि ते सबसिडी आम्हाला मिळाले. मग 2 टोकन यंत्र आम्ही घेतली तर महिलांनी. म्हणजे हे तुमच्याकडे स्वतःची झाली, कुणाकडे मागायला लागणार नाही, पैसे द्यायला लागणार. शिवाय तुम्ही भाड्यानं पण देऊ शकता इतरांना सुद्धा. हो आणि आमचं भाडं पण चालू झालं आता आम्ही. तर एका दिवसाला आम्ही 1,000 रुपये घेतले त्या माणसावर. बरं. आता तुम्ही आधुनिक पद्धतीनं शेती करताय, वेगवेगळ्या शेती निविष्ठा तयार करताय. याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हटला बोलता की व्हिडिओ दाखवले. म्हणजे ह्या सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करताय आणि त्याचा फायदा कितपत झाला? त्याचा महत्वाचा म्हणजे खूप महत्वाचा रोल येतो. व्हिडिओ म्हणजे महिलांना कसं गावच्या महिलांना शेती करतात पण असे वेगळं जरा मोबाईलवरती बघितलं बाहेरच्या महिला काय करतात ते दाखवलं त्यांना की आपल्या आपण करतोय की पण जरा बाहेरच्या महिला बघा काय करतात की शेतीमधनं काहीतरी व्यवसाय करतात पुढे जातात. स्वतः म्हणलं ट्रॅक्टर चालवतात त्या महिला आता. हो म्हणलं आपण टोकन यंत्र का चालू शकत नाही म्हणलं. मग आता आम्ही शेतीत टोकन यंत्र घेतलं ना एकही पुरुषाला आम्ही बोलवलं नाही. आम्ही स्वतः चालवलं. सगळ्यांनी आमच्याकडे सर्व महिला चालवत होत्या. ह्या पद्धतीने आम्ही 6 दिवसात 15 एकर क्षेत्र
टोकन केली सगळ्यांनी हो. मिळून. आमचे नाही म्हणले तरी त्या ह्याचे मजुरी 45,000 रुपये आमचे वाचले गटाचे, बरोबर. बाहेर द्यायचे. म्हणजे आतापर्यंत एवढा खर्च होत होता ते तुम्ही उत्पादन कमी. खर्चच कमी आणला तसं हो. म्हटलं तर. आता ही कृषी सखीची भूमिका खरं तर तुम्ही उत्तमरित्या पार पाडताय. पण कसं असतं, एक महिला म्हटल्यानंतर तिला घरचं पण बघायला लागतं, बाहेरचं पण बघायला लागतं. शिवाय या ज्या वेळेला कामं करायची किंवा शेतकरी महिलांच्यापर्यंत जायचं, शेतकऱ्यांच्यापर्यंत जायचं, तसं ठराविक वेळ नसतो नोकरीसारखा. नाही, नाही. तर हे मॅनेज करताना कशा पद्धतीने केलं किंवा त्यावेळेला काही अनुभव आले का तुम्हाला एक महिला म्हणून? म्हणजे खूप अनुभव आले तसे की जरा म्हणजे सकाळी सकाळी धावपळ होती मुलांच्यात. महिला उजाडलं नाही तर घरी येणार. परवाच एक महिला आली, म्हणली मला तणनाशक फवारणी करायची, आता लगेच सांग मला. म्हणलं सांगते म्हणलं. मग त्यांना सांगितलं एवढं एवढं प्रमाणात तुम्ही मला म्हणल्या लिहून द्या कागदाव मला. असे पण रोजच्या कोण ना कोणतरी घरी सकाळी सकाळी येणार की आम्ही आता हे करायचंय. परत फोन येतात, सतत फोन चालू असते ते की आम्ही आता एवढी दशपर्णी अर्क बनवले तर कधी फवारणी करू, मग आता कधी केली पाहिजे, आता पाऊसच येतोय, मग पाऊस कमी असल्यावर तसं त्यांना मग सल्ला द्यायला लागतोय. बरोबर. आणि हे सारखं अपडेट राहायला लागतं. हो. त्याच्यासाठी काय काय कशा पद्धतीने राहतं अपडेट? म्हणजे कुठलं मार्गदर्शन म्हणा किंवा काही प्रशिक्षणाचा आधार म्हणा किंवा सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने? सोशल मीडियाचा वापर आहेच आणि आमची ट्रेनिंग असते तर हां, ट्रेनिंगच्या माध्यमातून तर खूपच म्हणजे मार्गदर्शन मिळते. महत्त्वाचा तो पॉईंट आहे. आम्ही ट्रेनिंग होतं सातारमध्येच, कृषी उद्यमी म्हणून. आम्हाला कृषीचं म्हणजे शेतीविषयी भरपूर ट्रेनिंग दिलं त्यांनी. आणि दुसरं आणखीन शेळीपालन म्हणून. असे 2 व्यवसाय म्हणजे शेतीबरोबर तुम्ही शेळीपालन पण व्यवसाय करू शकताय. हां, त्याबद्दल सांगितलं. आणि त्या सरांचं खूपच म्हणजे आम्हाला एवढं मार्गदर्शन त्यांनी केलं ना की तुम्ही कृषी सखी म्हणून कसं काम केलं पाहिजे गावामध्ये, महिलांशी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, समोरच्याच्या मनात म्हणजे आपल्या बदर भावना आहे कशी ते कसं ओळखलं पाहिजे, हे आम्हाला महत्वाचं म्हणजे त्या सरांनी शिकवलं. की आपण स्टेज डेअरिंग करताना कसं बोललं पाहिजे, असं. म्हणजे त्या सरांचं म्हणजे एक प्रकारे आमचे महत्वाचे ते गुरु झाले, ते फुले सर म्हणून. हो, म्हणजे मानसिक दृष्ट्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने सक्षम केलं त्या सरांनी आम्हाला. बरोबर. आणि उमेद अभियानामधले पण सर व्हिडिओ कॉल मार्फत ऑनलाईन मीटिंग असते आमच्या, त्यावेळेस सांगतात आम्हाला, मार्गदर्शन करते. ते आठवड्यातून 2 वेळा तरी मीटिंग आमच्या असतातच. परत पंचायत समितीला आम्हाला बोलवते, तिथं मीटिंग असतात, आढावा घेतात आम्ही की आपण दर महिन्याला आपण काय काम केले, ते महिलांपर्यंत आपण काय कामं पोहोचवली, मग किती त्यांचा रिस्पॉन्स आहे आपल्याला, ते आणखी त्याच्या नोंदी पण ठेवायला लागतात, नोंदी पण फाईली तयार करायला लागतात. ते सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही खाली गाव पातळीवर कामं करतो सगळ्या कृषी सखी. आणि ते शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवतो. आता तुम्ही सर्वसामान्य शेतकरी होता, सुरुवातीला फक्त स्वतःची शेती करत होता, नंतर ह्या कृषी सखीच्या भूमिकेत येऊन तुम्ही अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, अनेक महिला शेतकरी चांगल्या पद्धतीनं पुढे आणल्या. तुम्हाला किती फरक वाटतोय कृषी सखी व्हायच्या आधीचा आणि नंतरचा? तुमच्यामध्ये काय बदल झाला? मला तर म्हणजे खूपच फरक वाटतोय, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. पहिले मी बोलायचं म्हणलं तर धाडस होत नव्हतं असं महिलांसमोर किंवा 4 माणसात बोलणं तरी नाही. आणि जसं ही ट्रेनिंग घेत गेलो, आम्हाला तिथं शिकवलं ह्या 13 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये. त्यानंतर पाणी फाउंडेशनची ट्रेनिंग झाली, तर त्याच्यानुसार मग आम्हाला आता म्हणजे आता भीतीच वाटत नाही की कोण आहे समोर, आपल्या आत्मविश्वास वाढला. आणि बिनधास्त आपण जे काम करतोय ते आपल्याला समोर बोलताना काहीच प्रॉब्लेम येत नाही. बरोबर, असे. त्याच्यामुळे भीतीचा म्हणजे प्रश्नच येत नाही. आणि ज्ञानामध्ये किती फरक पडला? भरपूर ज्ञानाचा फरक पडला. म्हणजे कीड व्यवस्थापन, ते पीक किती महिन्याचं असतं, कधी काढता येतं, कुठले रोग कुठला येतो त्याच्यावर, ते सगळं आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलं. हे सगळं तसं म्हटलं तर तुम्हाला कळालं आणि तुमच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या पर्यंत ही सगळी माहिती पोहोचवली. म्हणजे तुम्ही कृषी सखी म्हणून एक महत्वाचा दुवा म्हणून छान काम करतात. आता ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना कृषी सखीची भूमिका करायची, तर तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने हे काम आहे, किती चॅलेंजिंग आहे की किंवा किती आव्हान आहेत त्यात? खूप आव्हान आहे त्याच्यामध्ये. पहिलं म्हणजे सतत बाहेर जाणं आणि त्या लोकांना वेळ देणं हे महत्वाचं आहे. घर सांभाळून बाहेर जाणं म्हणजे एखादी म्हणजे एकटी महिला तिच्या घरच्यांनी सपोर्ट जर केला त्या महिलेला तर ती करू शकते, ठरवलं ना तर करू शकते. कधी कधी जरा मानसिक त्रास होतो, प्रेशर पण येतो की आपण ते केलंच पाहिजे. आणि महिलांची म्हणजे आता वळते ते शेतीकडे, पण पहिलं सुरुवातीला ऐकत नव्हते, त्यावेळेस जरा म्हणजे टेन्शन यायचं
की आपल्याला सहजासहजी एवढं- accept हा, करत accept करत नव्हत्या. त्यावेळेस खूप प्रॉब्लेम मध्ये येतो. महिलांना सतत पटवून सांगणं, बर सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहणं, त्यांना म्हणजे सांगणं. तर आता म्हणजे ऐकतात. पहिलं कळत नव्हतं त्यांना, पण म्हणजे खरंच हे आपण बदल केला शेतीमध्ये तर एवढा म्हणजे घरातली त्यांच्या लोक पण त्यांना म्हणजे म्हणजे हे करून देत नव्हती की खरंच म्हणजे असा बदल झाला होईल तर का असं? होईल का नाही. पर पूर्वीन पारची एवढी पद्धत इतक्या वर्षाची अचानक बदलू शकत नाही ना आपण. बरोबर आहे. आणि म्हणणार ह्या कधी कोण मॅडम आल्या आणि तुम्हाला सांगते तर तुम्ही लगेच त्यांचं ऐकताय असं आहे ना. जेव्हा शासनाकडून मग त्यांना खरंच लाभ मिळायला लागला बचत गटाच्या ह्या माध्यमातून, आणखी नैसर्गिक शेतीच्या ह्याच्यातून 4,000 रुपये अनुदान मिळायला लागले, ड्रम वाटप केले आम्ही त्यांना. परत मग कृषी अधिकाऱ्यांना आणि उमेदच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही गावात बोलावलं. म्हणलं तुम्ही स्वतः एकदा मिटिंग लावून बोला महिलांशी म्हणलं, म्हणजे त्यांना खरंच वाटेल की नाही खरंच असं म्हणजे होतं. मग आम्ही त्या मिटिंग लावायला लागलो, प्रशिक्षण आम्ही घ्यायला लागलो. परत दुसऱ्या गावामध्ये जाऊन सुद्धा मी प्रशिक्षण दिली तर कृषीची, की तुम्ही असं करा म्हणून, जीवामृत बनवा, दशपर्णी बनवा, सेंद्रिय शेतीकडे वळा, म्हणजे तुमचं उत्पन्न चांगलं होईल आणि तुम्ही म्हणजे विषमुक्त शेती होईल तुमची. बरोबर. म्हणजे हळूहळू तुम्ही करा म्हणलं असे. मग त्याच्यानुसार मग महिलांचा जरा कल वाढायला लागला आणि त्या जास्तीत जास्त सहभागी व्हायला व्हायला लागल्या. लागल्या. आता आपली मुलाखत जे ऐकतायत, जे शेतकरी बांधव ऐकतायत किंवा महिला शेतकरी ऐकतायत, त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीनं शेती पुढं जाणं महत्वाचं आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांनी शेती केली पाहिजे? महत्वाचं म्हणजे महिलांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं तर खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपली शेतीचा पोत सुधारेल. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी पहिलं सुरुवातीला पाणी परीक्षण केलं पाहिजे, माती परीक्षण केलं पाहिजे. माती परीक्षण आपण जर केलं तर आपल्याला समजेल की मातीचा आपला pH किती आहे. बरोबर. हा, मग मातीमध्ये आपले कुठले गुणधर्म येतं कुठले नाही येतं, त्यानुसार तुम्ही कृषी तज्ञांच्या ह्या सल्ल्याने जर तुम्ही खताची मात्रा वापरली तर एक नंबर पीक येऊ शकतात. आणि पाणी कधी द्यायचं, किती दिलं पाहिजे, आणि ती मातीच्या ह्याच्यातनं कळतं की मातीत ओलावा किती टिकून राहू शकतोय, किती नाही राहू शकत आहे. बरोबर. हा, हे महत्वाचं आहे. मग आपण त्या ठिकाणी कुठलं पीक घेतलं पाहिजे, कुठलं नाही घेतलं पाहिजे, हे आपण आता नवीनच्या ह्या तंत्रज्ञानानं जर शिकलो आपण तर आपला खूप फायदा आहे. गट शेती करणं महत्वाचं आहे, कारण की आपल्याला मजूर उपलब्ध होत नाहीत लगेच. बरोबर. जर एकत्र मिळून 10-15 लोकांनी, महिलांनी एकत्र मिळून गट शेती जर केली तर त्यांचा मजुराचा खर्च वाचतोय. आणि पेरणीचा आता आम्ही आमच्या गटामध्ये कसं एकत्र मिळून 12 जणीने आम्ही खर्च आमचा वाचला तो, की आम्ही स्वतः टोकन केली म्हणून. त्या पद्धतीने महिलांनी एकत्र मिळून शेती केली पाहिजे. म्हणजे गावाकडे ज्या महिला आहेत त्यांना म्हणजे एक प्रकारे त्यातनं तुम्ही व्यवसाय पण करू शकताय. बरोबर. हां, म्हणजे कुठलंही पीक असलं तर तुम्ही त्याचं मार्केटिंग करू शकताय. आणि तुम्ही ह्या कृषी सहाय्यकांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या सहाय्यामार्फत तुम्ही तो भाजीपाला किंवा कुठलं धान्य पॅकेजिंग मार्केटिंग करू शकताय. त्याला तुम्हाला चांगला दर मिळू शकतो, येणार हमी भाव. बरोबर. हां, म्हणजे बाहेर तुम्ही जास्त दराने विकू शकताय भाजीपाला किंवा भात. आज आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ पेशले, सोयाबीन तर आहेच. भाजीपाला आणि बागा आता 2-3 ठिकाणी आमच्या गावात मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यांचंच बघून तिथून लोक करायला लागले ते, की आपण पण फळबाग म्हणजे एकत्र मिळून मार्केटिंगला पोचवू शकते असं. म्हणजे थोडक्यात थोडा अभ्यास करून शेती जर केली तर चांगल्या पद्धतीची आपल्याला शेती करू शकतो. आपण आहे ना कमीत कमी 1 गुंठ्यात किंवा 10 गुंठ्यात क्षेत्रामध्ये पण भरपूर आपण उत्पन्न काढू शकतो. म्हणजे ह्याच्यानुसार आम्हाला कृषी सखी हे पदातनं म्हणजे आम्हाला काय शेतकऱ्यांपर्यंत हेच पोचवायचंय की तुम्ही कमी क्षेत्रामध्ये पण जास्त उत्पन्न करू शकताय. आणि हे सगळं तुम्ही पोचवताय. एक प्रकारचं शेतकऱ्यांची मैत्रीण, एक विश्वासू सहकारी म्हणून तुम्ही तुमची ही कृषी सखीची भूमिका चांगल्या पद्धतीनं पार पाडताय. आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुमची कृषी सखीची भूमिका काय आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही काम करताय, कशा पद्धतीनं तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत आणि महिला शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचतायत, त्यांची शेती कशी जास्तीत जास्त चांगली होईल याचा प्रयत्न करतायत, याबद्दल माहिती दिलीत. त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.